नमस्कार. आज आपण भेटत आहोत माजी प्राचार्य, माजी कुलगुरू, माजी नगराध्यक्ष, नंतर साहित्यिक आणि माजी खासदार आदरणीय डॉक्टर जनार्दनरावजी वाघमारे, लातूर जिल्ह्याचेच नाही तर मराठवाड्याचे सुपुत्र. सर नमस्कार. मराठवाडा नेत्यातर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार सर. आपलं 88 इयर वय आहे. आपल्या ह्या आयुष्याच्या लेखाजोखामध्ये आपण प्राध्यापक होतात, प्राचार्य होतात आणि नंतर कुलगुरू होतात, नगराध्यक्ष होतात, खासदार होतात. या सगळ्याबद्दल तुम्हाला एकंदरीत आणि आजची परिस्थिती आपल्याला काय वाटते? मी माझ्या आयुष्याचा प्रवास अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सुरू केला. त्यावेळेस आपल्या जीवनात हे काही घडेल असं वाटत नव्हतं, पण परिस्थितीच तशी होती. परंतु कुठलंही काम हाती घेतल्यानंतर ते मन लावून करावं, त्याच्यात यश मिळवावं हे मात्र सतत मला वाटत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच कदाचित एकानंतर एक अशा पद्धतीनं मी वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. अच्छा. ही माझ्या जीवनाची एक वाटचाल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर, उमरगा कॉलेजमध्ये लेक्चरर, नंतर औरंगाबादला 2 कॉलेजमध्ये लेक्चरर आणि राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये लेक्चरर, प्रिन्सिपॉल. सर, आपल्याला असं वाटत नाही का की तुम्ही मायनॉरिटीचे असल्यामुळं खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू कॉलेजला मोठ्या प्रमाणात तुम्ही ख्रिश्चन मशनरीकडून जमिनी मिळवून दिल्या, मुलांना कमवा आणि शिकवा योजना केली आणि संस्थेचं नाव लौकिक वाढवला, पण तुम्ही वाघमारे असल्यामुळं तुमचं नाव बाजूला केलं असं तुम्हाला वाटतं का नाही? तसं वाटतं अधूनमधून मला, नाही असं नाही आहे. परंतु मी या गोष्टीची फारशी पर्वा केलेली नाही. आपण काम करीत राहायचं. खरं तर मी प्राध्यापक योगायोगाने झालो म्हणायला काही हरकत नाही. 1959 साली पुणे विद्यापीठातून मी इंग्रजी विषय घेऊन MA पास केलं. अच्छा. आणि त्याच वर्षी नेमके उमरग्याचं कॉलेज निघालं. अच्छा. त्या उमरग्याच्या कॉलेजचे संस्थापक होते देवीसिंगजी चव्हाण. आज त्यांचं फारसं नाव घेतलं जात नाही, मोरेचंच नाव घेतलं, परंतु मोरे हे स्थानिक कार्यकर्ते होते. देवीसिंगजी त्यावेळेस मंत्री होते. आधी ते हैदराबादला मंत्री होते, नंतर ते यशवंतराव चव्हाणांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री झाले आणि त्या संस्थेचे खरा संस्थापक तेच आहेत. खरं तर ते स्वामीजीचं हिप्परग्याचं जे विद्यालय होतं त्या विद्यालयाचे ते विद्यार्थी. अच्छा. त्यानंतर ते राजकारणात आले वगैरे वगैरे. आणि नंतर त्यांना शिक्षणाची गोडी थोडीशी असल्यामुळं त्यांनी उमरग्याला भारत विद्यालय सुरू केलं. करेक्ट आहे. म्हणजे खरे संस्थापक त्या संस्थेचे तेच आहेत. आणि त्यानंतर 1959ला हे कॉलेज निघालं. त्यांचा माझा परिचय होता, वडिलांचा देखील चांगला परिचय होता. आणि त्या काळामध्ये खेड्यापाड्यातल्या कॉलेजेसमध्ये प्राध्यापक मिळणं कठीण होतं. इंग्रजीचा प्राध्यापक मिळणं तर दुर्मिळच होतं. माझी इच्छा आपण LLB व्हावं आणि वकालत सुरू करावी ही इच्छा होती मुळात. म्हणजे स्वतंत्रपणे काम करता येईल, कोणाचं बंधन असणार नाही, पैसेही कमवता येतील, लोकसेवाही करता येतील, हे डोक्यात विचार होता. परंतु MA का केलं मी? इंग्रजी भाषेवर अधिकार मिळेल आपल्याला आणि इंग्रजी भाषेचा उपयोग ह्या लॉ प्रॅक्टिसमध्ये होऊ शकेल म्हणून मी आधी MA केलं. MA झाल्यानंतर मला पार्ट टाईम जॉबही मिळत होता पुण्यामध्ये. पुण्यामध्येच मला LLB करायचं होतं. परंतु देवीसिंग चव्हाणांनी मला रिक्वेस्ट केली यायला. माणसं पाठवली आमच्या गावी वडिलांच्याकडे. वडील म्हणाले की अरे बोलावतात तर 1-2 वर्षासाठी जा, नंतर कर तुला काय करायचं आहे ते. म्हणून मी उमरग्याला आलो. उमरग्यामध्ये 3 वर्ष मला त्याने सोडलं नाही. म्हणजे शेवटी मला ते सोडावं लागलं. आणि RP नाथ नावाचे प्राचार्य होते आंबेडकर कॉलेज कॉमर्सला. त्यांनी
त्यांचा माझा परिचय झाला कुठल्या तरी एका संदर्भामध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या कॉलेजला या आणि मला तेच हवं होतं, म्हणजे मला LLB करायचं होतं. म्हणून मी उमरगा सोडून औरंगाबादला गेलो आंबेडकर कॉलेजमध्ये आणि तिथं शिकत शिकत LLB जॉईन केलं. संध्याकाळचे क्लासेस असायचे. हे दोन्ही कामं सर्व्हिस करत करत हे मी करत होतो आणि 2 वर्षानंतर मी आंबेडकर सोडलं. त्याचं कारण म्हणजे विनायकराव पाटलांचा आणि माझा संबंध एका कार्यक्रमामध्ये आला होता आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही आमच्या कॉलेजला येता का. आणि आंबेडकर कॉलेज हे कॉमर्स फॅकल्टी होती आणि माझा विषय इंग्लिशमध्ये होता. ऑप्शनल इंग्लिश शिकवायला मिळत नव्हतं तिथं, म्हणून ते कॉलेज मी सोडलं. नसेल तर आय वॉज व्हेरी हॅपी देअर. देवगिरी कॉलेजला आलो. 70पर्यंत देवगिरी कॉलेजमध्ये होतो. 70ला लातूरचं शाहू कॉलेज निघालं. त्यांनी माणसं माझ्याकडे पाठवली की तुम्ही या म्हणून. माझी यायची इच्छा नव्हती, कारण मला आता शिक्षणामध्ये गोडी वाढली होती. विद्यार्थीप्रिय मी प्राध्यापक होतो. माझ्या इंग्लिशच्या क्लासेसला बाहेरचे लोक देखील येऊन बसायचे. एक आनंद वाटायचा. म्हणून याच क्षेत्रात राहायचं मी ठरवलं. आणि लिखाणाचा थोडासा छंद होता. मी त्या काळामध्ये इंग्लिशमध्ये लिहित असे, कारण शिक्षणाचं संपूर्ण माध्यम इंग्लिशमध्ये असल्यामुळे. आणि त्याच्यात गोडी लागली. विद्यापीठाचं स्थान औरंगाबाद ते सोडून दुसरीकडे जाऊ नये असं मला वाटत होतं, परंतु आग्रह झाल्यामुळे मी लातूरला आलो. लातूरला आल्यानंतर परिस्थिती अशी होती की या कॉलेजमध्ये पैसा नव्हता, पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं, पॉलिटिकल बॅकिंग देखील नव्हतं आणि पैशाचा अभाव होता. म्हणजे अगदी एका छोट्या जागेमध्ये मस्जिद रोडला, जिथं उकंडाच होता म्हणायला काही हरकत नाही, तिथे मालपानीने आम्हाला काही 5-6 खोल्या बांधून दिल्या. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. ते आमच्या संस्थेचे सदस्य देखील होते. तिथं सुरुवात केली. म्हणजे कॉलेजची मग मला असं वाटलं की उगीचच मी आलो इथे, पण मी शब्द दिलेला होता. तरी पण म्हटलं की संस्थेशी एकदा मोकळेपणाने आपण बोलावं की इथं काम करायला वाव आहे किंवा कसं. म्हणून मी डॉक्टर गोपाळराव पाटलांना म्हणलो की मी तर आलोय आता, काही हरकत नाही आहे, परंतु माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, त्या आपल्याशी मी चर्चा करू इच्छितो. ते मला काही हरकत नाही. मग 5-6 त्यांच्या बॉडीच्या लोकांना त्यांनी बोलावलं. नारायणराव पाटील होते, साळुंके होते ॲडव्होकेट, त्यांचे वडील बंधू, आणखीन 2-3 गुरुनाथराव चव्हाण वगैरे ही मंडळी होती. मी त्यांना म्हणालो की कॉलेज तुम्ही काढलं कशासाठी. कॉलेज काढण्याचे वेगवेगळे उद्देश असू शकतात. काय उद्दिष्ट असू शकतात? किंवा आपलं कॉलेज असावं, आपलं काहीतरी असावं, आपल्या मुलांना, आपल्या नातलगांना वगैरे वगैरे नोकऱ्या द्याव्यात, हा हेतू असतो. तर त्या उद्देशाने तुम्ही काढला असाल तर हे कॉलेज फारसं वाढू शकणार नाही. कॉलेजला आता केवळ शैक्षणिक दृष्टीनंच पाहिलं पाहिजे. म्हणून मी त्यांना 3-4 प्रश्न विचारले. मी त्यांना जवळजवळ 8च घातले असं म्हणायला काही हरकत नाही. मी त्यांना असं म्हणालो की या कॉलेजमध्ये ट्युशन होणार नाही, कारण ट्युशनला प्रवर्त संस्थेचेच लोक करत असतात, कारण त्यांचे मुलं असतात. बरोबर आहे. मेडिकल इंजिनिअरला जायची त्यांची इच्छा असते, म्हणून ते प्रवर्त करतात. आणि ट्युशनचं प्रश्न त्यावेळेस एवढं बोकाळलेलं होतं. दयानंद कॉलेजमध्ये पाहत होतो की सायन्सचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना सरळ म्हणायचे घरी या, अशी परिस्थिती होती. म्हटलं की ट्युशन बंद, कारण आम्ही अपॉइंटमेंट लेटरमध्येच क्लॉज टाकणार की इथे ट्युशन करता येणार नाही. आणि त्या गोष्टीवर आम्ही काही प्राध्यापक देखील काढलेले. ही पहिली गोष्ट. ते म्हणले काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, प्राध्यापकांची नेमणूक हे केवळ मेरिटवर होईल. हा माझ्या गावचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझ्या जवळचा आहे, माझा नातलग आहे, हे काहीही विचारत न घेता विद्यार्थी आमचे, प्राध्यापक कुठलाही असू शकतो, पण तो शिकवणारा पाहिजे, चांगला पाहिजे. त्यातल्या त्यात आम्ही हे पाहू, सर्वसाधारण परिस्थितीला प्राध्यापक असेल आणि मेरिटी असेल त्याला आम्ही फर्स्ट प्रिफरन्स देऊ, परंतु मेरिटला प्राधान्य द्यावं लागेल. ते म्हटले मान्य आहे मला. तिसरी गोष्ट मी सांगितली की आजकाल कॉलेजेस काढणारे जे संस्था चालक असतात
ते अधूनमधून कॉलेजला येतात, प्राचार्याला खुर्चीतून उठावं लागतं, बाजूला बसतो आणि त्याला तिथे बसवतात. हे चालणार नाही. म्हणजे मी कोणीतरी मोठा आहे म्हणून नव्हे, पण त्या पदाला काहीतरी मान दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे. ते म्हणले हेही मान्य आहे. चौथी गोष्ट, कॉलेजच्या दैनंदिन प्रशासनामध्ये संस्था चालकाचा काडीचाही हस्तक्षेप नसला पाहिजे, तरच तो स्वतंत्र बुद्धीनं काम करू शकतो. माझे काही विचार आहेत ते इम्प्लिमेंट मी करू इच्छितो. ह्या 2-3 गोष्टी ते म्हणले मान्य आहे. आणि मी कॉलेज सोडेपर्यंत संस्था चालकांनी कुठंही इंटरफिअरन्स केलेलं नाही. अच्छा. पूर्ण त्यांनी स्वातंत्र्य दिलं, म्हणून लातूर पॅटर्न उभा राहिला. अच्छा. परिस्थिती वाईट. आमचं कॉलेज नांदेड रोडला सुरू झालं. नांदेड रोडचं ठिकाण तेही बिल्डिंग मालपाणीनेच मांडून दिली आम्हाला. तर त्या ठिकाणचं काय होतं की कॉलेज दुसरे 2 चांगले, बसवेश्वर कॉलेज आणि आमचं एकाच वर्षी निघालं. पण बसवेश्वर कॉलेज जुनं हे असल्यामुळे संस्था, त्यांच्या हायस्कूलचे 101 विद्यार्थी असायचे. त्या काळामध्ये कॉलेजेसची संख्याही वाढली. नवीन पॅटर्न आला, 3+2 हा आला आणि 10+2+3 हा पॅटर्न आला. त्याच्यामुळे संख्या कमी झाली, कॉलेजची संख्या वाढली. आणि आमचं कॉलेज गावाच्या बाहेर, आणि ते स्थान असं होतं ते ती वस्तीच बेकार होती. तिथे चांगला घरचा मुलगा किंवा मुलगी येणं शक्यच नव्हतं. संध्याकाळी ॲक्च्युअली रोडवर वेश्या उभं राहायच्या. बरोबर आहे. भाऊसाहेब सावे त्यावेळेस नगराध्यक्ष होते. मी त्यांना सांगितलं, त्यांनी एका व्हॅनमध्ये काही वेश्यांना असं घेऊन गेले, पण त्याचा काही उपयोग होईल नाही. आणि संख्या तर कमी होत झाली. आणि एक मी मीटिंग घेऊन संस्था चालकांना येणाऱ्या 3 वर्षामध्ये काय काय परिस्थिती होईल, प्रत्येक वर्षाचं बजेट मांडलं, संख्या किती असेल आणि कॉलेज आपल्याला बंद करावे लागणार, ही जागा बदलल्याशिवाय गत्यंतर नाही. डॉक्टर गोपाळराव पाटील अध्यक्ष होते. ते शेवटी म्हणाले की बंद पडत असेल तर आमचा नाईलाज आहे, काय करणार आम्ही. त्याच्यात सभा संपली. मी मात्र ठरवलं की आता कॉलेज बंद जरी झालं तर लातूर सोडायचं नाही, कारण मी LLB LLM झालो होतो आणि मग आपण हे सोडण्याचं काही कारण नव्हतं. पण प्राध्यापक मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणाले की सर, तुमच्या तोंडाकडे पाहून आम्ही आलो तिथं. काही लोकांनी ॲक्च्युअली सर्व्हिस सोडून इथं आले होते, आम्ही कुठं जाणार. मग मी त्यांना म्हटलं की किमान जागा तुम्ही गावात पहा, मोकळी जागा असली तरी चालेल, आपण पत्र्याचे शेड ठोकून कॉलेज चालू करू. आणि त्या काळामध्ये काकू शेठचा माझा थोडासा संबंध आला होता. त्यांची ती जागा आम्ही भाड्याने घेतली सुरुवातीला, नंतर त्यांनी ती विकत आम्हाला दिली. अशा पद्धतीनं कॉलेजला स्वरूप हळूहळू येत गेलं. गावात आल्यामुळे संख्या थोडी वाढत गेली. त्या काळामध्ये विद्यार्थी संख्येवरच इन्कम असायचं, कारण शासन त्यावेळेस पगारी देत नव्हतं कुणाच्याच, फक्त ग्रँट मिळायची, तेही डेफिसिटवर 12.5%. त्याच्यातून काहीच भागत नव्हतं. मग आम्ही शोधाशोध केली आणि 72चा दुष्काळ त्या काळात, आणि दुष्काळामध्ये विद्यार्थीच येणं बंद झालं. त्यावेळेस शिवराज पाटील नगराध्यक्ष होते. मी त्यांना म्हणालो की विद्यार्थ्यांना काहीतरी काम द्या. जसं खेड्यापाड्यामध्ये मजूर लोकांना दुष्काळी कामं काढून देतो आपण, तसं इथं करा. ते शहरामध्ये ती स्कीम लागू होत नव्हती, तरी परंतु त्यांनी वरची परवानगी घेतली आणि नगरपालिकेच्या मागे जे तळं होतं त्या तळ्यातली माती इकडची तिकडे टाकणे, असं विद्यार्थ्यांना काम देऊन विद्यार्थी जगवले. त्या काळामध्ये पत्रे विकायची पाळी आली लोकांना. ते लातूरला विकत, आम्ही ते पत्रे घेतले बरेचसे, त्याचं शेड बांधलं कॉलेजच्याच इमारत, आणि तिथं फ्री हॉस्टेल सुरू केलं गरीब विद्यार्थ्यासाठी. 10 रुपये त्याची केवळ फी, ते न देणारे देखील फ्री. मी काय करायचो, काही सहकार्यांना घेऊन अवतीभोवतीच्या खेड्यामध्ये जाऊन डाळ, ज्वारी, मिरची अशा वस्तू आणून ते हॉस्टेल चालवत होतो. जवळजवळ 150 विद्यार्थी तिथं होते. आणि आमचे पगारच 3-3, 4-4 महिने होत नव्हते. मी उधारी सांगून बिर्दीचंद ने आम्हाला खूप मदत केली. ते आम्हाला
साहित्य सगळं द्यायचं वगैरे, त्यांचे माझे चांगले संबंध होते. अशा पद्धतीने मग दुष्काळी परिस्थितीच्या नंतर तर असं वाटलं की आता कॉलेज बंदच पडणार. मग आम्ही शोधाशोध केली. एक मिशन गाठलं मुंबईचं, फादर ॲशिओ त्यांचं नाव. ते मराठवाड्यामध्ये आले होते आणि गेवराईला त्यावेळेस मंत्री कोण होते वा साळुंके पंडित. हां, साळुंके. साळुंके मंत्री होते. त्यांनी आणलं होतं त्यांना. त्याने ते पाहिलं आणि कॉमनवेल्थची कल्पना तुम्हाला माहीत आहे की सामायिक विहीर, सामायिक विहिरीची कल्पना त्या माणसाची आहे, गव्हर्नमेंटची नाही. ते म्हणाले की तुमचा खरा प्रश्न आहे पाण्याचा, तर पाण्यासाठी मी काही विहिरी बांधून देतो. ते सामायिक, मालकी कुणाची एकट्याची राहणार नाही. आणि मग ते केल्यानंतर सगळा परिसर पाहिल्यानंतर तिथल्या गेवराईच्या कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार झाला आणि सत्काराच्या वेळेस त्यांनी सगळं उत्तर दिलं. त्याची एक आणि ते म्हणले की ही कुठली बिल्डिंग आहे, पार्टी कसली आहे, मराठीत पार्टी होती. ते म्हणले हे कॉलेज आहे. विद्यार्थी कुठं आहेत, विद्यार्थी एके नको दुष्काळामुळं. तर त्यांनी खिशातून चेकबुक काढून 5 लाख रुपयाचं डोनेशन त्या कॉलेजला दिलं स्वतः. ती छोटीशी बातमी मराठवाड्यामध्ये आली होती, ती माझ्या वाचण्यात आली आणि ती बातमी त्या माणसाला गाठायचा मी प्रयत्न केला. पत्ता नव्हता काय नाही. मुंबईला गेलो. सेल्सियस संस्था होती, त्या संस्थेहून काही पत्ता नाही काय नाही. मग डोक्यात विचार केला की डायरेक्टरी बघत राहिलो, एवढी मोठी डायरेक्टरी मुंबईची. त्याच्यातून शेवटी पत्ता काढला आणि त्याला भेटायला गेलो. तो नव्हता. तो फादर होता इटालीचा. वयाच्या 15व्या वर्षी तो इथे आला होता. तेव्हापासून तो इथे होता. तर तो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 2 महिने इटलीला जात असे. त्यावेळेस गेला होता, गाठ पडली नाही. मग ते सांगितले 2 महिन्यानंतर तुम्ही या. आम्ही 2 महिन्यानंतर त्यांना गाठलंच पुन्हा शेवटी. पिच्छा सोडला नाही. तर त्यांना सांगितले की दुष्काळ आहे वगैरे वगैरे. तुम्ही जसं इथं काम करता तसंच आम्ही शाळेच्या माध्यमातून काम करत आहोत. त्यांना ते पटलं. पण त्यांनी एक अट घातली की तुम्हाला आम्ही थोडीशी मदत देऊ, जास्त काही देणार नाही, कारण याच्यासाठी जमा केलेले पैसे आमचे संपले दुष्काळाचे. त्याचं वेगळं खातं होतं. आता पैसे नाही आहेत, पण तुम्ही म्हणताच आहात तर आम्ही थोडीशी रक्कम तुम्हाला देऊ. परंतु तुमच्या भागातल्या एखाद्या मिनिस्टरची किंवा आमदाराची शिफारसपत्र आणलं पाहिजे. आम्ही आलो. शामराव जाधव म्हणून माझ्याबरोबर होते. आम्ही दोघंच MLA हॉस्टेलला आलो. आता कुणाचं घ्यायचं पत्र, कारण घ्यावं तर प्रत्येकाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. म्हणजे आम्ही पत्ता त्यांना द्यायचा, ते त्यांचा फायदा उकळणार, आपल्याला काहीच पडणार नाही असं काहीच. मग नंतर विचार आला की शंकरराव चव्हाणाचं कॉलेज आहे नांदेडला. ते कॉलेज चांगलं चालतं, त्यांना काही कमी नाही आणि ते अशा ह्याच्यामध्ये जाणार नाहीत. आपल्याला ते पत्र देतील असं वाटलं आणि योगायोगाने त्यांना भेटायला आम्ही रामटेकवर जात होतो. आणि गेल्या गेल्या तिथं उद्धवराव पाटील दिसले. ते म्हणले वाघमारे कुठे आलात, तर असं. तर शंकरराव आणखीन बैठकीमध्ये आलेले नव्हते. ते म्हणले काय काम काढलं. मी म्हटलं आपल्याला एक माझी रिक्वेस्ट आहे की त्यांचे जावई मधुकरराव देशमुख आमच्याच कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक होते. तर कॉलेजची अशी अशी अवस्था आहे. त्या फादरनी मदत काही लोकांना दिलेलं आहे, आम्हाला देतील असं वाटतं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की कुणाचं तरी पत्र आणा. तर शंकररावजीचं आलेलं आहे. शंकररावचा आमचा परिचय होता, परंतु आता मिनिस्टरला बोलायचं म्हणजे ते थोडंसं अवघड काम होतं. ते म्हणले काही हरकत नाही. शंकरराव आले आणि उद्धवराव पाटलांनी आमची शिफारस केली. तर ते म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, तर उद्या या तुम्ही 10 वाजता, पत्र देतो. तर ते म्हणले की तुम्हीच पत्र लिहून आणा, मी तुम्हाला लेटर हेड देतो, त्याच्यावर छापा. मग हे आम्हाला हेच हवं होतं. मी कॉलेजचं वर्णन एवढं इंग्लिश भाषेमध्ये ते पत्र वगैरे लिहिलं, टाईप करून घेतलं, त्यांची सही घेतली आणि फादरकडे गेलो. आणि मग त्यांनी आम्हाला 25,000 रुपये दिले. त्यावेळेस 25,000 म्हणजे मोठी रक्कम होती. बरोबर. आणि त्यांना मी असं पटवलं की आम्ही हे केवळ विद्यार्थ्याच्या खाण्यापिण्यावर खर्च करणार नाही, विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही जमीन खरेदी करणार.
त्याला किंमत 25,000 ती येऊ शकणार नाही, वरचे पैसे तुम्ही द्या, बघूया म्हणले ते. आणि मग आम्ही जमिनीचा शोध घेतला आणि शोधाशोध ही जमीन बरी आहे का ती. मग भुसणीच्या जवळ आम्ही 30 एकर जमीन ठरवली. 30 एकर 30 एकर. हां. आणि त्यांनी 3 लाख रुपये आम्हाला दिले. नंतर त्यांना गाठलं की अशाशी जमीन आहे आणि ती जमीन आम्ही खरेदी केली. उन्हाळ्याचे दिवस होते. मला वाटतं 76 साल काहीतरी असेल. हां. तरी परंतु दुष्काळी परिस्थिती होतीच. त्या परिस्थितीमध्ये देखील पाणी अगदी भरगच्च लागलं. मोठी लट्ट विहीर पाडली. मालपाणीने ते सुंदर बांधून दिली आम्ही. आणि तिथलं उत्पन्न आम्ही गरीब लोकांवर खर्च करत होतो. कमवा आणि शिका, कारण अंतर जास्त असल्यामुळे ते शक्य झालं नाही, पण त्याचं उत्पन्न आम्ही गरीब विद्यार्थ्यांवर खर्च करत होतो. अशा पद्धतीनं फादरशी कॉन्टॅक्ट केले. त्यांना इथं 3दा मी आणलं. त्या माणसाने मुंबई आयुष्यात कधीही सोडलेली नव्हती. फक्त अपवाद दुष्काळी काळामध्ये गेवराईला आलेला. ते म्हणले मी कुठेही जात नाही, विमान आहे का सांगा, तिथे मी येतो. मी म्हटलं विमान नाही, औरंगाबादपर्यंत आहे, तिथून आम्ही करतो, पण तुम्ही आम्हाला जमीन दिलेली आहे, तिथं आम्ही पीक घेत आहोत आणि पीक सुंदर आलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहावं असं मला वाटतं, दुसरा काही आग्रह नाही. ते आले, 2 दिवस राहिले. अशा प्रकारे 3दा ते आले आणि अधूनमधून त्यांच्याकडनं मी बऱ्याच रकमा आणत होतो आणि त्याच्यावर कॉलेज चाललं. अशा पद्धतीनं सुरू झालं. आणि मग मी असा विचार केला की आपण एकदम बिल्डिंग तर बांधू शकत नाही पॉश. दयानंद कॉलेज चांगलं आहे, बसवेश्वर चांगला आहे, तिथे विद्यार्थी, आपल्याकडे कोणीच येत नाही. मी विद्यार्थ्यांची, आमच्या प्राध्यापकांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की आपल्याला आपले निकाल वाढवावे लागतील. ते आपल्या हातात आहे. बिल्डिंगचा पैसा जमवणं आपल्या हातात नाही. होईल तेव्हा होईल, पण निकाल चांगले लागल्यानंतर लोक हळूहळू येतील. हे त्यांना पटवलं. आम्ही सुट्या अर्ध्या कमी केल्या. रविवारी देखील त्याचा वेगळा टाईम टेबल केला आणि क्लासेस घ्यायला सुरुवात केली. आणि 2-3 वर्षामध्ये आमचे मेरिटमध्ये विद्यार्थी यायला लागले. आणि ती मेरिट लिस्ट यांना पुन्हा त्यांना मी मोटिवेट केलं, आमच्या प्राध्यापकांना, की यश आपल्याला मिळाले, मिळणं कठीणच असतं, परंतु ते टिकवणं अधिक कठीण असतं. हे दरवर्षी करत करत आमची संख्या 25पर्यंत गेली. म्हणजे 40 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये काढलं जात होतं गव्हर्मेंट. 40मध्ये आमचे 25-30 आमचेच विद्यार्थी राहायचे. अच्छा. त्याच्यामुळे जेलसी वाढली. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आरोप केले आणि नंतर मेरिट लिस्ट बंदच केली. अशा प्रकारे शाहू कॉलेजची घोडदौड झाली. एक चांगली संस्था निर्माण झाली. पण सर, आपण एवढी घोडदौड केली, आपण एवढा पैसा आणला, पण जेव्हा पॅटर्न म्हणण्याचं वेळ आलं तेव्हा तुमचं नाव का लोकांना आठवलं नाही? त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काही कारण नाही. अच्छा. पण मला एकच वाटत होतं, संस्थेचे लोक त्यांचे काय विचार असतील ते असतील, पण त्यांनी मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. माझ्या कामामध्ये ढवळाढवळ नाही. संस्था कुणाचीही असू शकते. मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम केलं, पण ती संस्था माझी आहे या उद्देशानेच केलं. तिथं लोक परिचय, पण शाहू कॉलेज म्हणजे वाघमारेंचं कॉलेज म्हणत होते. हा, म्हणत होते. यात काही शंका नाही. आणि त्या कॉलेजचा नावलौकिक वाढला. पुन्हा शासनाने पगार देखील द्यायला सुरुवात केली. परिस्थिती बदलली. मेरिटमुळे विद्यार्थी यायला लागले आणि आजची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे. अशा पद्धतीनं एक शून्यातून संस्था निर्माण करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. माझ्याचमुळे ती संस्था मोठी झाली असंही मला म्हणायचं काही कारण नाही. सगळ्यांचं सहकार्य प्राप्त झालं आणि लातूरचं नाव झालं, पॅटर्नचं नाव झालं. शासनाने उलट सर्क्युलर काढून कॉलेजेसला सांगितलं की तुम्ही हा पॅटर्न फॉलो करा या पद्धतीनं. तर इथं झालं. शरद पवारांचे माझे त्या काळामध्ये संबंध आले. त्यांना मी 1-2दा कॉलेजला बोलावलं होतं. एकदा कोनशिला समारंभ कॉलेजच्या इमारतीचा करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांना बोलावलं होतं. ते उपपंतप्रधान होते आणि अध्यक्ष शरदराव होते. दोघांचे कार्यक्रम झाले.
74 साली राजर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी होती. तो कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात घेतला. बाळासाहेब देसाईंना बोलावलं. त्यांची प्रकृती चांगली नव्हती, पण आमच्या आग्रहास्तव ते इथे आले. कार्यक्रम भरगच्च खूप सुंदर झाला. माणिकराव सोनवणे त्यावेळेस नगराध्यक्ष होते. मी त्यांना एक विनंती केली होती की कॉलेजपासून त्या चौकापर्यंत तुम्ही शाहू महाराजांचं नाव द्या रस्त्याला आणि एक पुतळा शहरामध्ये त्यांचा बसवा. त्यांनी उत्साहामध्ये दोन्ही माझ्या मागण्या मान्य केल्या आणि नंतर मलाच त्यांनी सांगितलं की तुम्ही पुतळा करून घ्या, बस्ट असावा मोठा, काही तेवढी पैशाची तरतूद नाही आहे. म्हणून मी आणि सावरीकर जाऊन कुंभार नावाचे एक शिल्पकार होते पुण्याला, त्यांच्याकडनं तो पुतळा तयार करून घेतला. त्या पुतळ्याचं अनावरण आणि आमच्या कॉलेजच्या बिल्डिंगचं अनावरण एकाच दिवशी ठेवलं. त्या दोन्ही कार्यक्रमाला शरद पवार अध्यक्ष होते आणि यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांचा माझा परिचय विद्यार्थी दशेपासून, मी MA ला असल्यापासूनचा होता आणि त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन वगैरे द्यायचे. त्यांची व्याख्यानं आम्ही ऐकायचो आणि तो संबंध पुढे कायम ठेवला. एकदा तर त्यांनी त्यांच्या नावावर एक व्याख्यान मला कराडला चालते, नगरपालिका तिथली कंडक्ट करते दरवर्षाला. देशातला कुठला तरी एका विद्वान बोलावला जातो, महाराष्ट्रात ते तर येऊन गेलेच गेले आणि ते बहुधा पश्चिम महाराष्ट्रात आहेत. एका वर्षी यशवंतराव म्हणाले, अरे सगळे लोक तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात बोलता, विदर्भ मराठवाड्यामध्ये कोणी नाही की काय? ते लातूरचे वाघमारे माहीत आहेत काय तुम्हाला? त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि त्याचा माणूस माझ्याकडे आला लातूरला आणि म्हणाला की यावर्षीची व्याख्यान मला तुम्ही. 3 व्याख्यानं मी दिली. त्यावेळेस यशवंतरावजी सत्तेवर नव्हते आणि बायचान्स ते कराडला आले होते. मग PD पाटील जे नगराध्यक्ष अध्यक्ष होते व्याख्यानमालेचे, त्यांना मी विनंती केली की यशवंतरावला मला भेटायची इच्छा आहे. जाऊ म्हणले संध्याकाळी. त्यांच्या वास्तूचं अनावरण होतं. त्यांनी एक घर बांधलं होतं 5-6 खोल्याचं, अनावरण केलेलं होतं. त्याच वेळेस ते स्वतःच्या गावी देवराष्ट्रीला जाऊन आले होते आणि मोकळा आम्ही 2-3 होतो. तासभर गप्पा मारल्या. त्यांनी कॉलेजला व्हिजिट द्यायचं देखील कबूल केलं होतं एक व्याख्यान देण्यासाठी, पण दुर्दैवानं ते वारले. अशी ही परिस्थिती. आणि शरदरावचे माझे संबंध आल्यामुळे नामांतराचा प्रश्न निर्माण झाला. नामांतराला पाठिंबा देणारे आमच्या क्षेत्रातले काही मंडळी आम्ही होतो. म्हणजे तुमचे सबनीस आंबेजोगाईचे, नाये डोळे उदगीरचे, राजाराम राठोड, मी स्वतः गजमल माळी म्हणून होते. एक 7-8 प्राध्यापक त्याला पाठिंबा देत होतो. नामांतराचा प्रश्न चिघळला. जवळपास 18 वर्षे प्रलंबित होता तो प्रश्न. नामांतराचा निर्णय शरद पवारांनीच घेतला होता. नंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. नंतर त्यांनाच तो सोडवावा लागला. आणि ज्यावेळेस ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले, म्हणजे मुंबईचे दंगे झाले 93 साली, त्यावेळेस PV नरसाळरावांनी त्यांना महाराष्ट्रात पाठवलं. ते संरक्षण मंत्री होते आणि त्यावेळेस ते दंगे झाले आणि त्याच वर्षी गौतम वाघमारे नावाच्या एका विद्यार्थ्याने युवकांनी अंगावर घासले टाकून तो वारला. त्याच्यामुळे परिस्थिती चिघळली. मग शरद पवारांचा हस्ते परहस्ते आम्हाला निरोप आला की वातावरण तयार करा, रेडिओवर बोला, काहीतरी स्टेटमेंट द्या. मग आम्ही सगळे स्टेटमेंट्स रेडिओवर त्यावेळेस दिले आणि पुढे 1-2 महिन्यांनी अशी एक अवस्था निर्माण झाली की चिघळला प्रश्न हा. आता सोडवायचा कसा? वातावरण निर्मिती, मराठवाड्यातील आमदारांचा त्याला विरोध, ही सगळी परिस्थिती होती. त्यावेळेस नागपूरला अधिवेशन होतं. मग त्यांचा मला निरोप आला कुणाच्या? माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. त्या मुख्य माहिती अधिकारी जो महाराष्ट्र होता, त्यांनी औरंगाबादच्या माहिती पिंपरीकर नावाचे ग्रस्त होते, पिंपरीकर, त्यांनी मला फोन केला की मला असा निरोप आहे वाघमारे सर की तुम्ही याच्यावर एक लेख लिहावा आणि 2-3 दिवसानंतरच्या रविवारच्या लोकसत्तेच्या अंकामध्ये तो यायचा आहे. आणि मी म्हटलं कुणी निरोप दिला? म्हटलं ते तुम्हाला नंतर कळेल. आणि त्यांना असं वाटलं आणि त्यावेळेस परीक्षेची फॉर्म भरायची वेळ होती, वेळच मिळत नव्हता. मी म्हटलं मी प्रयत्न करतो
पण त्यांना काही विश्वास आला नाही. म्हणून ते इथं आले लातूरला आणि माझ्याकडून त्यांनी लेख लिहून घेतला. मी त्यांना विनादान म्हणालो की नामांतराच्या विरोधात लिहिलं तर चालेल का? ते म्हटले तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, मला हा आदेश आहे, तुमचा लेख मला घेऊन जायचा आहे, त्यासाठी मी घरी आलो आहे, मला उद्या सकाळी जायचं आहे. मग ते रात्रभर मी ते लिहून काढला लेख. त्या लेखामध्ये जे सजेशन केलं त्या सजेशनचा आपल्या विभागाला दुसरं विद्यापीठ मिळण्यासाठी मदत झाली. ते सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्यामुळंच ते झालं असंही मला म्हणायचं नाही, परंतु त्याचा उपयोग झाला. मी लेखाची सुरुवात अशी केली, मी दलित नाही तरी परंतु नामांतराचा मी समर्थक आहे. हे का करावं लागलं? आडनावून काही कळत नाही. वाघमारे आडनाव कोणामध्ये असतं? हा दलितच आहे समजायचे. म्हणून मी हा खुलासा केला, मी दलित नाही तरी परंतु नामांतराला माझा पाठिंबा आहे. दुसरा मुद्दा असा घेतला, मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार 2 माणसांच्यामुळे झालेला आहे. दोन्हीही ती माणसं महान आहेत. एक स्वामी रामानंद तीर्थ आणि डॉक्टर आंबेडकर. कारण ह्या दोघांचीच कॉलेजेस 50ला एकाच दिवशी एकाच वर्षी सुरू केली आणि म्हणून या ठिकाणी आज उच्च शिक्षण दिसतं, एवढे कॉलेजेस दिसतात. परंतु आता महाविद्यालयाची संख्या एवढी वाढलेली आहे की एका विद्यापीठाला कारभार सांभाळणं शक्य नाही. मराठवाड्याला दुसऱ्या एका विद्यापीठाची गरज आहे, ती शासनाने द्यावी. हे नवीन विद्यापीठ नांदेडलाच व्हावं, कारण नांदेडला स्वामीजींनी पीपल्स कॉलेज काढलं होतं आणि तिथे मराठवाडा विद्यापीठाचं सबसेंटर आहे. आणि अशा पद्धतीनं हे जर नाव दिलं तर या ठिकाणी सगळ्या लोकांना आनंद होईल, विद्यापीठही आम्हाला मिळू शकेल. त्यांना तो लेख आवडला. या पद्धतीने मांडणी केल्यानंतर आणि त्यांनी लगेच रविवारच्या दिवशी नागपूरमध्ये मराठवाड्या MLAची बैठक घेतली. ते म्हणाले की आता प्रश्न चिघळला आहे, सोडवायचा कसं, आणि मराठवाड्यावर ते बरंचसं अवलंबून आहे, चर्चा सुरू करूया. त्यांच्या हातात लोकसत्तेचा अंक होता. ते म्हणलं की याच्यात आज एक अंक आला आहे, तुमच्याच मराठवाड्यातील एका विद्वान माणसाचा लेख आहे, त्याच्यातले विचार मला पटले, तुम्हाला पटतात का बघा. त्यांनी ते विचार ठेवले, तेवढा भाग वाचूनच दाखवला. सगळ्यांनी पसंत केला तो. हे मान्य आहे म्हणले, आम्हाला विद्यापीठ मिळत असेल, स्वामीजीचं नाव देत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीनं त्यांना प्रेरणा मिळाली. हा प्रश्न सुटला आणि त्यांनी लगेच संध्याकाळी डिक्लेअर करून टाकलं की आम्ही मराठवाड्यासाठी एक वेगळं विद्यापीठ देऊ, स्वामीजीचं नाव देऊ. ते स्वामीजीचे समर्थक होते गोविंदभाई श्रॉफ, आनंद भालेराव, नरहर कुरुंदकर, त्यांनाही आनंद झाला या गोष्टीचा. आणि मग 2 महिन्यामध्ये आम्ही ते नावच डिक्लेअर करून टाकलं संक्रांतीच्या दिवशी की समिती नेमू, त्या समितीचे अध्यक्ष वाघमारे असतील. नंतर मेंबर्स त्यांनी सुचवले. पहिलं माझं नाव होतं. त्याच दिवशी कॅबिनेट बैठक झाली होती ज्याच्यामध्ये कमिटी नेमायचं ठरलं, माझं नाव ठरलं. विलासरावजीचा मला फोन होता की वाघमारे तुम्हाला असं असं आम्ही कमिटीचे अध्यक्ष केलेलं आहे वगैरे वगैरे. मी म्हटलं फार चांगली गोष्ट आहे. आणि मग 2-3 सदस्य आणखीन जोडले. म्हैसेकर होते त्याच्यामध्ये, कुलकर्णी होते, तुमचे एक औरंगाबादचे जे कुलकर्णी होते ना ते होते. आम्ही 2 महिन्यामध्ये रिपोर्ट तयार केला, सादर केला. त्यावेळेस शंकरराव चव्हाणांचा पुतण्या भगवानराव चव्हाण हे तिथल्या त्या सेंटरचे डायरेक्टर होते. त्यांची इच्छा होती आणि शंकररावची देखील इच्छा होती. तर त्यांची इच्छा असेल तर शरद पवारांच्या हातात असल्यामुळे त्यांनी डाववाज डिक्लेअर केले. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. त्या वर्षी आमच्या कॉलेजचे 25 विद्यार्थी मेरिटमध्ये आले होते. मग मी आमच्या संस्थेला म्हणालो की आपण शरद पवारांना भेटूया आणि मुख्यमंत्री फंडातून काही मदत मिळते काय मिळूया. म्हणून मी, नारायणराव पाटील, आणखीन 1-2 त्यांना वर्षावर भेटलो, चर्चा केली आणि अशाची मदत द्या, आमचं कॉलेज असं आहे. त्याने आमचं कॉलेज आधी पाहिलेलं होतं आणि त्यांनी लगेच 15 लाख डिक्लेअर केले.
मग मी म्हटलो की 15 लाख आमचे 25 विद्यार्थी आहेत, एका विद्यार्थ्याच्या मागे 1 लाख द्या. 25 लाख त्यांनी देऊन टाकले. आणि आम्ही बाहेर असं निघालो. त्यांनी बेल वाजवून त्या माणसाला असं बोलवून घ्या. मला त्यांनी बोलवून घेतले की वाघमारे तुम्हाला नांदेडला जायचं आहे. कालच्या कॅबिनेटमध्येच तुमच्या नावाचं आम्ही हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता नांदेडला सरळ जा, गव्हर्नर असतील तर त्यांना भेटा, लखनपाल नावाचे सेक्रेटरी होते त्यांना भेटा. मी त्यांना भेटलो. गव्हर्नर इकडेच तुळजापूरला कुठतरी आले होते, त्यांची भेट झाली नाही. आणि परत आल्यानंतर मी चटकन गेलो नाही ना. तिथेच मी त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितल्यानंतर तुम्ही नांदेडला जा. मी बाहेर येता येता मला एक गोष्ट सजेस्ट झाली. मी पुन्हा आत गेलो, म्हणलो की हे विद्यापीठ 17 तारखेपासून सुरू होईल असं नोटिफिकेशन काढा. ते म्हणले तुम्हाला पगार बुडवायचे आहे का, आणखीन 15 दिवस पुढेच होते ना. तर ते म्हणले ते नाही, ज्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव आम्ही दिलेलं आहे ते आमच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी होते. दरवर्षी हे स्वातंत्र्य सैनिक जमतात, एकमेकांचा सत्कार करतात. आणि आता लोक विसरत चाललेले आहेत त्यांना. वर्धापन दिवस झाला तर विद्यापीठाचा वर्धापनाच्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवता येईल आणि त्यांचं नाव अशाप्रमाणे आम्हाला लोकांच्या मनात तरळ ठेवता येईल. त्याने तेही मान्य केलं. परत आलो. विद्यापीठाला जायचं होतं, मी थोडासा डिले केला आणि मुद्दाम 13 सप्टेंबरला गेलो. तर तिथले पत्रकार जमले होते खूप. ते म्हणले आधीच येणार होता, तुम्हाला उशीर का झाला. मी म्हटलं 13 तारखेला पोलीस ॲक्शन सुरू झालं होतं. 17 तारखेला हैदराबाद आपण जिंकलं. 13 तारखेला मी इथं आलो आहे. 17 तारखेला मी कुलगुरू म्हणून चार्ज घेणार. PV नरसिंहराव काही आले नाहीत, कारण त्यावेळेस काहीतरी प्लेगचे काहीतरी एक रोग निर्माण झाला, त्याच्यातून ते राहिले. आणि कॉलेज अशा पद्धतीनं सुरू केले. आणि हे एक विद्यापीठ हे विद्यापीठ देखील शून्यातूनच निर्माण केलं. जुन्या विद्यापीठाचा पॅटर्न आम्ही घेतला नाही. स्कूल सिस्टीम सुरू केली. लोकांना काही माहिती नव्हतं. स्कूल सिस्टीम सुरू करणारं हे दुसरंच विद्यापीठ होतं महाराष्ट्रामध्ये. पहिले जळगाव आणि दुसरं ही. आणि त्याच्या आधीचं देशातलं विद्यापीठ म्हणजे जवाहरलाल नेहरू. या 3च ठिकाणी स्कूल सिस्टीम केली. AT-KT बंद केली. विद्यार्थ्यांच्या जे आंदोलनं झाली वगैरे वगैरे, कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रत्येक प्रश्नाला सामोरे गेलो. अभ्यासक्रम टोटली बदलून टाकले. इमारती सुरेख केल्या. तुम्ही पाहिल्या का? बऱ्याच वेळा ती इमारत सुरू केली तशी तुम्हाला आड नाही. मी विद्यापीठं अनेक बघितली होती. इंग्लंडची पाहिली होती, अमेरिकेची पाहिली होती, भारतातली पाहिली होती. परंतु असं शरदराव देखील म्हणाले होते की इमारत चांगली बांधा. मी म्हटलं तुम्ही पाठीमागे असेल तर काही प्रश्नच नाही आहे. म्हणून मी टेंडर देखील त्या टेंडर भरणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले प्रत्यक्ष. टेंडर भरणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यू कोण घेतोय? प्राध्यापकाच्या जसं मुलाखती घेतो तशा मुलाखती घेतल्या. आणि त्याच्यातून आर्किटेक्ट नेमला आणि त्या सुंदर इमारती. माझ्या काळात तिथे 10 इमारती झाल्या. हॉस्टेल 2 झाले, गेस्ट हाऊस झालं, क्वार्टर्स काही झाले आणि ते मेन बिल्डिंग. आणि ते सगळ्या जागा निवडत असताना मी एरियल पिक्चर समोर ठेवलं होतं, कुठे काय करावं. आणि तो जो भाग आहे तो असा हृदयासारखा भाग आहे, तो टेकडीवरची. आणि म्हटलं विद्यापीठाचं हृदय काय असतं? विद्यापीठाचं हृदय म्हणजे अकॅडमिक बिल्डिंग सगळ्या. त्याची निवड केली. इमारती सुरेख बांधून घेतल्या आणि 5 वर्षे तिथे राहिलो. सगळ्यांना आनंद झाला. आणखीन गोविंदभाई श्रॉफ म्हणाले की आणखीन 5 वर्षे तुम्हाला मिळाले पाहिजेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना मनोहर जोशींना भेटतो. ते म्हटलं की काही फायदा होणार नाही, कारण कायद्यातच तशी तरतूद नाही. ते राहून गेले. अशा विद्यापीठात त्या विद्यापीठाची भरती आम्ही केली. सर, आपण कुलगुरू म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर लातूरला आलात. मग ही नगरपालिकेला नगराध्यक्षाची थेट निवडणूक होती
आपल्याला कसं काय आपल्याला तिकडं म्हणजे ओढलं गेलं किंवा आपण ॲक्सेप्टन्स दिलं? त्याचं कारण होतं की मला 2दा शरद पवारांनी लोकसभेचं तिकीट देऊ केलं होतं. हां. एकदा इंदिरा गांधी वारली त्या वर्षी ते इथं आले, 2-3 दिवस होते, माझा परिचय होता. त्यांना आम्ही निरोप देखील गेला. इथून ते परभणीला गेले आणि त्यानंतर तुमच्या चंद्रशेखर दादांना त्यांचा फोन आला की तुम्ही आणि वाघमारी मिळून याल परभणीला. त्यांनी मला निरोप दिला. मी म्हटलं साहेब इथं 3 दिवस होते, काही बोलले नाहीत, असं काय म्हणून आम्ही गेलो. गर्दी खूप होती. रात्री त्यांच्याशी जेवण झालं. शेवटी बोलले की तुम्हाला लातूरहून शिवराज पाटलाच्या विरोधामध्ये उभं राहायचं आहे, तुम्ही तयारी ठेवा. मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे? हे शक्य नाही साहेब म्हटलं, कारण माझ्याकडे काहीच नाही आणि फ्रँकली सांगायचं असेल तर 2 गोष्टींची गरज आहे, एक पैसा आणि दुसरी जात. माझ्याकडे एकही नाही आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका म्हणले, मला ते सगळं माहिती आहे, तुम्ही ठेवा. उलट त्यावेळेस मी डॉक्टर गोपाळरावांचं नाव सजेस्ट केलं किंवा मराठा समाजातला माणूस नगराध्यक्ष पदासाठी नाही हे MP साठी म्हणतो, म्हणजे याचा संबंध त्याच्याशी आहे पुढे. म्हणून ते म्हणले तर तुम्ही दुसऱ्याचे नाव सजेस्ट करू नका. परंतु पुढे काय झालं, इंदिरा गांधीचा खून झाला, परिस्थिती बदलली. मग पद्मसिंह पाटील उभे राहिले, तेही पडले. अशा पद्धतीनं पुन्हा 99 साली यांची पार्टी अस्तित्वात आली. कुणाची? पवार साहेबांची. त्यावेळेस मग ते पुन्हा फिरत फिरत नांदेडला आले. मला जेवणाच्या निमित्तानं बोलावून घेतलं दुपारी तिथं. तर ते म्हटले वाघमारे तुम्हाला मागे सांगितलं होतं तुम्हाला हे बघा, आता पुन्हा तुम्ही तयारी करा. मी म्हटलं आता तुम्ही जे सांगाल तेच मला ऐकायचं आहे. त्यावेळेस मी म्हणलो नकार दिला होता, पण आता तुम्ही जो निर्णय घ्याल, फक्त एकच गोष्ट आहे की कुलगुरूपद माझं 6 महिनेच राहिलेलं आहे. मी ते मध्येच सोडलं तर एक प्रतिक्रिया वेगळी निर्माण होईल आणि हे 6 महिने गेल्यानंतर मी तुमचाच आहे, मी तुमच्या पक्षातच आहे असं समजा. म्हणजे जणू काही मी अभिवचन दिल्यासारखंच केलं तिथं. आणि मग माझ्याऐवजी पाशा पटेलला एक शेतकरी संघटनेला जागा सोडायची होती, ते उभे राहिले. नंतरचा इतिहास, नंतर हे डिक्लेअर झालं. परंतु याला उभं राहावं असं शरद पवारांना वाटत नव्हतं. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो होतो, परंतु अमरचंद दर्डा ते माझ्या मागे लागले. आणि मला वाटतं तुमच्याच कोणाच्या तरी पेपरमध्ये एक छोटीशी न्यूज आली की वाघमाऱ्यांचा विचार होतोय वगैरे वगैरे. लोक येऊ लागले दररोज भेटायला की तुम्ही झालं पाहिजे, केलं पाहिजे. पण मला त्या छोट्या जागेवर जायची इच्छा नव्हती. तर अमरचंद दर्डा आणि विश्वनाथ चव्हाण हे 2 जोडी शरद पवारांना 3दा भेटले. ते एकदा परभणीला आले होते, एकदा बारामतीला, आणि एकदा हा पठ्ठा दिल्लीला गेला. शरद पवार म्हणले की व्हाईस चान्सलर राहिलेला माणूस एवढ्या छोट्या पदावर आणणं हे शोभत नाही आणि परिस्थिती वाईट आहे, आणि जर हा माणूस पडला तर आमचं नाक कटेल म्हणले, तर तुम्ही हे करू नका. यांनी पटवलं की तुम्ही माहिती काढा, सगळं काढा, परंतु आपल्या पक्षाच्या दृष्टीनं हे चांगलं होणार आहे, वाघमारे निवडून येतील हे खात्री आहे सगळ्यांना, आणि पक्षाला एक फुटिंग मिळेल लातूर जिल्ह्यामध्ये. मग शरद पवार म्हणले मी माहिती काढतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने CID वगैरे वगैरे, मला वाटतं होम मिनिस्टर त्यावेळेस छगन भुजबळ होते, त्यांच्या डिपार्टमेंटतर्फे माहिती काढली. परिस्थिती अतिशय चांगली होती, लोक अगदी आतुर होते मला निवडून देण्यासाठी. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते म्हणले की वाघमारे तुम्ही उभं राहा. त्यांच्या शब्दाखातर मी उभं राहिलो. याचं खरं श्रेय अमरचंद दर्डाला द्यायला पाहिजे. त्यांनी मला उद्युक्त केलं. एवढं म्हणलं की नाही रे, छोटी असेल मोठी असेल असं विचार न करता आलं पाहिजे. दॅट वॉज द पॉईंट. अच्छा, तर निवडणुकीत काय अनुभव काय आले तुम्हाला, म्हणजे काय म्हणजे कसं जाणवलं? आता तुम्ही लातूरचेच पत्रकार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्याचा अनुभव. परंतु इथं मी निवडणुकीला उभं राहिल्यानंतर एक प्रकारची गोची झाली माझी.
इथलं एकही वर्तमानपत्र माझ्याविषयी एकही शब्द नीट लिहायला तयार नव्हतं. हां नव्हतं. जणू काही त्यांनी ते खिशातच टाकले होते. हां आणि त्याशिवाय लोकांना कळणार कसं? मी राजकारणामधला मनुष्य नव्हतो, शिक्षणातून इथे आलेलो होतो. नावानं कदाचित मला ओळखत असतील, पण प्रत्यक्ष अनुभव लोकांना नव्हता. मग त्यावेळेस बद्दरनी एक छोटीशी न्यूज पाठली मराठवाडा नेत्यामध्ये. मराठवाडा नेत्यामध्ये, हां वर जयम खाली सिंह. त्या स्लोगनने बरंचसं काम केलं. आणि दुसरी गोष्ट, वर्तमानपत्र माझं फारसं हे करायला तयार नव्हते. त्यावेळेस तुमच्या याने आपले हे पत्रकार, काय नाव, ननंदकर, हां ननंदकरनी माझी त्यावेळेस त्या तुमच्या चॅनलवर मुलाखत घेतली. हां आणि त्या पद्धतीने मी घरोघर पोचलो. वातावरण तयार होत गेलं. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की आता परिस्थिती बदललेली आहे. आधी तर ते म्हणले आमच्या मार्गात कोण येतो ते बघू, त्यांना आम्ही आडवं करू वगैरे वगैरे ते बोलले. त्यांचं बोलणं देखील त्यांच्या विरोधातच अंगलट गेलं आणि त्यांनी तापवायचा खूप प्रयत्न केला. आणि परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जात असताना त्यांनी SRP आणून ठेवली. इथं SRP कुठं आणली जाते? जिथं दंगे होण्याची शक्यता आहे तिथे. इथं निवडणूक, दंगे ना फिरणे, इथं 4 दिवस SRPच्या गाड्या आणल्या. शेवटच्या दिवशी आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बदलून काढलं. अनेक ठिकाणी बोगस मतदान केलं. माझ्यावर पडलेली मतं ते इनव्हॅलिड केली शिक्के मारू मारू. तरी परंतु मी 10 लाखांनी आलो निवडून. मला वाटतं 10,000 निवडून आलो. आणि नंतर प्रश्न असा पडला की आमच्या पक्षाचे 2-3 तिथे, बाकी सगळे विरोधक. सगळ्या विरोधकांच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, ते सगळे अगेन्स्ट होते. आता प्रश्न पडला की आपण करायचं कसं? लोकशाहीमध्ये मेजॉरिटीशिवाय तर काही कळणार. आणि त्यावेळेस नाट्यगृहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. मी निवडून आल्यानंतर तो प्रश्न शेतवायचा प्रयत्न केला. मी नाट्यगृहाच्या विरोधात आहेत असं वातावरण या मंडळीने तापवलं. विक्रमसिंहाला मुद्दाम त्यांनी उपाध्यक्षाला एकदा आणि 2दा केलं. तो उपद्व्यापी म्हणून असेल, तो मला म्हणला की वाघमारे कसे राहतात इथं ते मी पाहतो. मला हे कळायचं. म्हटलं बघू काय होतं ते, आपण काम करी जायचं. आणि पहिली JBची मीटिंग झाली. आधीच काँग्रेसचं एक वैशिष्ट्य असं होतं की नगरपालिकेची उद्या बैठक आहे म्हणजे यांच्या पक्षाची आधी व्हायची. आणि कोणी काय बोलायचं, काय ठरवायचं धोरण ते ठरवलं. यांनी ठरवलं की कोणी काय बोलायचं, कोणी काय शिव्या द्यायच्या आहे, सगळं केलेलं होतं तिथं. पहिलीच मीटिंग. आणि उधळायचा प्रयत्न केला. नाट्यगृहाचा प्रश्न काढला. मग मी उठून उभं राहिलो. सगळे शांत झाले. मी म्हटलं की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये दुश्मनी असायचं काय कारण आहे? तुम्ही काँग्रेस आणि BJPची आणि मी राष्ट्रवादीचा, याच्यावरूनच दुश्मनी ठरते का? एक लक्षात घ्या, असं म्हणलो मी त्यांना उभं राहून, की ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे अगदी त्याच मतदारांनी मलाही निवडून दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकाल असं त्यांना वाटतं. आणि नगराध्यक्ष म्हणून मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण त्यांना वाटतं. आता इथं वादच कुठं आहे? मतदार दोघांचे सामायिक आहेत. तर तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. माझं धोरण असं असेल की सगळ्यांना सारखा न्याय मिळेल. हा विरोधी पक्षाचा वार्ड आहे म्हणून तिथं विकास होणार असं होणार नाही, तिथंही विकास होणार. आणि नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये माझा संपूर्ण सपोर्ट आहे. मी माझ्या कॉलेजमधून अनेक विद्यार्थ्यांना नाटकं लिहिण्यासाठी नाटकं बसून सतत प्रोत्साहन केलेलं आहे. तेव्हापासून नाट्यगृह व्हावं असं मला वाटतं. नाट्यगृहाच्या बाबतीत काही प्रश्न नाही झालं. त्यांचा विरोधच संपून गेला इथं. आणि हेच धोरण मी स्वीकारल्यामुळं आमचे 3 लोक जरी असले तरी कुठंच आडवं आलेलं नाही. मी पॉलिटिकल सायन्सच्या काही प्राध्यापकांना म्हणालो
की जगातलं कदाचित पहिलं उदाहरण असेल हे. लातूर हे नगण्य शहर आहे, नगराध्यक्ष नगण्य आहे, सगळं काही नगण्य आहे, परंतु लोकशाही इथेही आहे, जगात लोकशाही आहे. असं कुठलं उदाहरण मला दाखवा की जिथलं कारभार अशा माणसाचा आहे की त्याचं सभागृहात काहीच नाही आहे, बाकीचे मेजॉरिटीमध्ये आहेत. असं लातूरमध्येच पहिलं. आणि हे उदाहरण आहे तुम्हाला, तुम्ही कुठले उदाहरण काढा, बरोबर आहे. मेजॉरिटीशिवाय होऊ शकत नाही. 5 वर्ष बिनधोक काम केलं. या तुमच्या हा जो होता ना उपाध्यक्ष विक्रम सिंग, तो विलासरावला जाऊन म्हणला की तुम्ही काही काळजी करू नका, 15 दिवसात त्याला घरी आम्ही बसवतो. आणि त्यावेळेस कामगारांचा जो इथं प्रश्न होता, जवळपास 450 सेवक कामगार ते 20 वर्षापासून डेली वेजेसवर काम करत होते, केवळ 39 रुपयावर, काही भागत नव्हतं. 20 वर्ष डेली वेजेसवर असे कुठंच घटना घडलेली नाही. ते मला म्हणाले की आमचं काहीतरी करा. खरं तर त्यांचा प्रश्न विलासरावने मुख्यमंत्री झाल्यानंतर सोडवला होता, मंजूर केले होते जागे, परंतु यांच्यामध्ये आपसात भांडणं लागले की कुणाकडून किती पैसे घ्यायचे, फुकटा द्यायचं नाही. पण त्यांना कायदा माहीत नव्हता. अशात 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर त्या जागा आपोआप लॅप्स झाल्या. मग दुसऱ्यांदा होईल की नाही, मी म्हटलं प्रयत्न करतो. पण मी त्यांच्याकडे गेलो, हां म्हणले, पण त्यांच्या मनात काही दिसलं नाही मला. पण दुर्दैव असं की तेच घरी आले. 15 दिवसात मी घरी बसावा हा त्यांचा प्लॅन फसला. विलासरावच घरी आले, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांचा माझा आधीपासूनचा संबंध होता. त्यांच्याकडून मी हा प्रश्न सोडवून घेतला. शरद पवारांनी त्यांना सांगितलं की वाघमारेंचे प्रश्न सोडवा. यशवंतरावचा पुतळा उभं करायचा होता, तो समारंभ केला. फार मोठा समारंभ झाला आणि नगरपालिकेचे खूप कामं केली. म्हणजे 15 वर्षात कामं झाले नसते तेवढे 5 वर्षामध्ये आम्ही कामं केली. सगळ्यांच्या बिलांना फेवर कुणी केला नाही. काम पाहिल्याशिवाय त्याचं बिल काढलं नाही. गुणवत्तेकडे सगळं लक्ष दिलं आणि हा प्रश्न सोडवला. त्यावेळेस धनेगावची पाईपलाईन नव्हती, ती पाईपलाईन मी करून घेतली आणि पाणी सुटलं. तोपर्यंत मग पाण्याचा प्रश्न शासन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं. R पाटील ग्रामविकास मंत्री होते, त्यांच्याकडून मी पैसे घेऊन या पूर्व भागामध्ये अनेक बोर घेतले. नंतर पानचिंचोलीपर्यंत मसलगा धरणाची पाईपलाईन आली होती. चिंचोली ते लातूर म्हणजे विवेकानंद चौकापर्यंत ती लाईन आणली. ते पैसे त्यांनी दिले. आणि इकडे या आंबेजोगाईच्या जवळ कुठलं धरण आहे ते धनेगाव इकडं आहे ना? नाही, हे इथं आंबेगावपासून पाणी आणलं, तिथून आम्ही ती लाईन घेतली. आणि इथं अहिल्याबाई चौकामध्ये एक माझ्याच काळातला तो पाण्याची टाकी झाली होती. माझ्या काळात पाण्याच्या 5 टाकी झाल्या. 9 शॉपिंग सेंटर झाले शहरामध्ये आणि उत्पन्न वगैरे वाढवलं. ह्या सगळ्या दुकानदारांना ताकीद दिली की तुम्हाला पैसे भरावे लागतील. ते केलं. पाणीपट्टी कोणीच भरत नव्हतं, सरकारी अधिकारी तर भरतच नव्हते. सगळ्यांना मी नोटिसा बजावल्या. लवेकर कलेक्टर होते, कडू नावाचे पाटील कोणीतरी ते होते. त्या दोघांनी 15-20 वर्षापासून टॅक्सच भरला नव्हता पाण्याचा. मी म्हटलं की 2 दिवसात हे पैसे भरा, नसेल तर नळ कट होईल तुम्हाला. लवेकराकडे 5 माणसं गेल्या अनेक वर्षापासून काम करत होती. 4 सेवक तिथंच राहायचे त्यांच्या घरी. एक लेडी टायपिस्ट 12 वर्षापासून कलेक्टर ऑफिसमध्ये काम करत होती. हे मला कळल्यानंतर मी सीओला सांगितलं, त्यांना पत्र लिहून त्यांना बोलवा. सीओ घाबरला, कलेक्टरला कसं लिहायचं. मी पत्र लिहिलं, म्हटलं हे ताबडतोब पाठवा, नसेल तर मागचा सगळा पगार या मंडळींचा आपल्याकडून वसूल केला जाईल. दुसऱ्या दिवशी सगळी माणसं आली. अशा पद्धतीनं कुण्या अधिकारीची पर्वा केली नाही, कुणाची काहीच केलेली नाही आणि हे सगळं काम केलं. आणि लातूरच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी 108 कोटीचं बजेट आणलं. हे आमचे अधिकारी जाऊन मंजूर करून घेतलं आम्ही, प्लॅन कसा करावा वगैरे वगैरे.
विलासरावांनी मदत केली इथल्या नगराध्यक्षाच्या या कामामध्ये. आणि पण ते आणण्यासाठी ते मंजूर करून घेतले, त्याचा पाठलाग केला. ते मंजूर करत नव्हते, उगीच जात होते 5 स्टार हॉटेलमध्ये थांबून परत यायचे. मी गेलो, तिथला जो सेक्रेटरी होता शर्मा नावाचा, त्याला माझं कार्ड पाठवलं की वाघमारे एक्स वाईस चान्सलर, ते वाचूनच बाहेर पडतात. आणि प्रश्न सोडवला. शिवराज पाटलांनी मदत केली आणि ते बजेट देखील आणलं. पण त्याच वेळेस माझी टर्म संपली 15 दिवसांनी. त्याचा उपयोग कुठल्या पद्धतीनं केला तुमची नंतरची कथा तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. तर हा नगराध्यक्षाचा अनुभव. आणि नंतर राज्यसभा. राज्यसभेवर सर असताना आपण कुठले असे महत्त्वाचे निर्णय घेतले? 1, 2, 4 असे? नाही, निर्णय घेण्या म्हणजे राज्यसभेच्या सदस्याचं काम खरं म्हणजे आमदार असो किंवा खासदार असो, तो सभागृहामध्ये त्यांनी प्रश्न मांडायचे असतात. दे आर सपोज टू बी लॉ मेकर्स. बिलं पास करणे, त्याच्या चर्चेमध्ये काही कमिटीवर काम करायची संधी तुम्हाला मिळते. हे काम मी अतिशय चोखपणे बजावलं. बरं सर, मी माझ्या 6 वर्षाच्या काळामध्ये 2000पेक्षा जास्त प्रश्न विचारले. म्हणजे राज्यसभेमध्ये एवढे प्रश्न कोणी विचारले नाहीत. बरोबर आहे. प्रत्येक महत्त्वाच्या इश्यूवर मी सभागृहामध्ये बोलत होतो. क्वेश्चन विचारायचे. एकदा 2 गोष्टी ठळक सांगतो. मनाली, तुम्हाला माहीत आहे मनाली ठिकाण? मनालीला क्रिकेट सामने होतात. तिथे एक कॉलेज आहे फार्मसीचं. त्या फार्मसीच्या कॉलेजबद्दल नेहमी पेपरमध्ये कंप्लेंट्स यायच्या, पैसे खाल्ले, हे झालं ते झालं. त्याच्यावर एक प्रश्न टाकला मी. प्रश्न टाकला आणि तो लागला. नंतर चक्र फिरतात शासनाचे, ते त्यांच्या पाठीमागे लागले. त्यांनी मोठं डेलिगेशन आणलं माझ्याकडे, किंवा तुम्ही आम्हाला त्रास देत आहात. मी म्हटलं मी काय त्रास दिला? ह्या पेपरमध्ये तुमचे न्यूज असते आणि प्रश्न विचारणं माझं कामच आहे. तर ते म्हणले तुम्ही परत घ्या. मी म्हटलो बाण सुटलेला आहे, तो परत येत नसतो ते प्रश्न. एकदा दिल्लीहून मी औरंगाबादला प्लेन येत होतो. 40 मिनटं मुंबईला थांबतं एरोप्लेन. थांबला असता कोणीतरी पेपर टाकलं आणि त्याच्यामध्ये रॅगिंगची एक बातमी वाचली मुंबईची, की व्हाईस चान्सलरला कार्यक्रमाला 1 तास उशीर झाला आणि त्यावेळेस ज्युनियर विद्यार्थ्यांना सिनियरच्या विद्यार्थ्यांनी नागडं करून मारहाण केली वगैरे वगैरे. तो प्रश्न टाकला, तो प्रश्न लागला, त्याची चक्र सुरू झाली. असे उदाहरणं. दुसरी गोष्ट खासदार फंड. खासदार फंडाचा उपयोग म्हणण्यापेक्षा दुरुपयोगच फार झालेला करत होते लोक. कागदावर कामं दाखवायचे, पैसे उचलायचे. एकाही आमदारांनी खासदारांनी काही अपवाद सोडले तर ऑनेस्टली काम केलेलं नव्हतं. मी एक उदाहरण घालून दिलं. मी कुणाच्याही ऐकण्यावर कुणालाही पैसा दिलेला नाही. जे डिझर्विंग वाटत त्यांना दिला, त्यांना पैसे दिले. म्हणजे किमान 10 लाख रुपये मिळत होते. राज्यसभेला सगळ्या महाराष्ट्रात द्यावं लागतं. तो आपल्या मतदारसंघातच एकीकडे पाहू शकत नाही. म्हणून मी काही विदर्भामध्ये पैसे दिला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिला आणि अधिकाधिक आपल्या मराठवाड्यामध्ये तो खर्च केला. काही गोष्टीची तरतूद नसताना मी करून घेतली. आता उदाहरणार्थ मेचा महिना होता आणि हैदराबादहून मी लातूरला येत होतो. आणि लांबजाना पाटीच्या इकडं अलीकडे आल्यानंतर एक गाव कुठलं तरी लागतं, तिथं एक बस स्टॉप आहे. तिथं झाड नको, पाणी नको, शेड नको, काहीच नको. आणि एक बाई उभी राहून आपल्या एक मुलगा कडेवर, दुसरा बाजूला, आणि पायामध्ये वाहनं नको, पाय बदली तशी उभी होती. तिला पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की शेड्स आपण बांधून द्यावेत. म्हणून मी 10 STचे थांबे बांधून दिले. त्याचे पैसे दिले. आज ते व्यवस्थित चालू आहे. दुसरी गोष्ट, एका दिवशी एका गावचा सरपंच माझ्याकडे आला. म्हणला की आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नाही, तुम्ही स्मशानभूमीचे पैसे द्या. मी म्हटलं देतो, पण एक अट आहे.
त्या स्मशानभूमीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे प्रेत जळतील. बरोबर आहे. असा ठराव पाहिजे तुमचा. तो ठराव तुमच्या ग्रामपंचायतीचा नाही, गावसभेचाच लागेल, ग्रामसभेचा. सगळ्यांच्या सह्या. त्यांनी ते मान्य केलं आणि अशा पद्धतीनं जवळपास 18 थांबे हे तुमचे स्मशानभूमीला पैसा दिला मी. त्याचं शेड बांधून दिलं आणि सगळ्यांनी ही अट मान्य केली. म्हणजे राजकारण करत असताना हे समाजकारण केलं. म्हणजे तुम्ही दलितांचे प्रेत देखील तिथं जाळू दिले पाहिजेत, हा चेंज केला. रेल्वेसाठी नांदेड टू लातूर रोड ही मी मंजूर करून गेली ममता बॅनर्जी असताना. ते काही नंतर काही झालं नाही. नंतरच्या काळात ती काहीतरी 1-2दा न्यूज आली, पण पुन्हा काही झालं नाही. परंतु ती मंजूर करून घेतली होती. उदगीर स्टेशनचं रिनोव्हेशन केलं. ममता बॅनर्जीने असं केलं होतं की प्रत्येक खासदाराच्या नावावर एक आयडियल स्टेशन आम्ही तयार करू. त्यांनी डिक्लेअर केलं. मग मी त्यांच्या पाठीमागे लागलो. त्याने कुणालाच दिलं नाही, फक्त 2-3 लोकांनाच. माझं एक त्यांनी मंजूर केलं. आणि त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस खासदार म्हणून शिवराज पाटील होते, सभागृहामध्ये विलासराव होते. मला वाटतं लातूरचाला ते देतील म्हणून मी उदगीरला दिलं. हे माहीत असतं तर मी लातूरला दिलं असतं. तर 2 कोटी रुपये मिळाले. 2 कोटीतून उदगीरचं तुम्ही रेल्वे स्टेशन पाहिलं नसेल, तुम्ही अशात पहा, फार चांगलं केलं त्यांनी. 2 कोटी खर्चून ते केलं. अशी काही कामं केली. पाण्याची प्रश्न सोडवले. विशेषतः सांस्कृतिक गोष्टीकडे कोणाचं लक्ष नव्हतं. इथं जे हिंदी तुमचे साहित्य सभा वगैरे रणसुभेने केले, त्याला मी 10 लाख रुपये दिले, 15 लाख रुपये दिले. इथं एक गुरुकुल आहे परळीला, नरेंद्र पंडितच्या नावावर एक त्यांनी लायब्ररी वगैरे केले, त्याला मी 10-15 लाख रुपये दिले. अशा पद्धतीनं पैसे केले. दलित वस्तीसाठी जाणीवपूर्वक रस्त्यासाठी पैसे दिले. ते रस्ते चांगले करून घेतले. चांगले केल्याशिवाय मी पैसे रिलीज करू देत नव्हतो, म्हणून ती कामं देखील पक्की झाली. म्हणजे अशी काही कामं केली खासदार असताना. आणि सर, हे झालं. आपण साहित्यिक म्हणून किती ग्रंथ आणि कुठले कुठले लिहिले? माझे आत्तापर्यंत 65 ग्रंथ तयार झालेले आहेत. 65. सगळ्यात 1, 2, 5 असे सांगता येतील का? नावं सांगतील. माझा पहिला ग्रंथ आहे अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती. हा ग्रंथ आहे. नंतरचे अनेक ग्रंथ आहे. आता सध्या जो येतोय तो समाज, सत्ता, समाज आणि संस्कृती या नावाचा 350 पानाचा उद्या हाती पडेल माझ्या. अच्छा. त्याचं प्रकाशन कधी? त्याचं प्रकाशन बघू आता. वाटा विचारांच्या नावाचं एक पुस्तक मी लिहिलं आहे. तेही त्याच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आल्या आहेत. संत साहित्यावर एक माझं पुस्तक आहे. माझी काही पुस्तकं विद्यापीठाने लावलेली होती. साहित्य चिंतन या नावाचं पुस्तक पुणे विद्यापीठाने MA लावलेलं होतं पुस्तक. 10-15 वर्ष. मराठीच्या 10वीच्या पुस्तकामध्ये माझा एक धडा होता, तो 10-15 वर्ष होता, महापुरुषांचा पराभव म्हणून. ते केले. म्हणजे एवढी पुस्तकं मी लिहिली. त्यापैकी 6 पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत, 4-5 पुस्तकं हिंदीमध्ये आहेत. मी 3ही भाषेमध्ये लिहितो, पण तो अधिक लिहितो मराठीमध्ये, कारण आपल्या भोवतालचा समाज मराठी असल्यामुळं. सुरुवातीला तर ते मी इंग्लिशमध्येच लिहित होतो, पण नंतर वाटलं की आपण कोणासाठी लिहितो? लोकांसाठी. सर, एक गंभीर प्रश्न आहे आणि तुम्ही खरं खरं बोलावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे की लातूर शहर विधानसभा मतदारसंघात तुम्हाला मुंबईहून उमेदवारी अर्ज दाखल करा अशा प्रकारचा निरोप होता, पण इथल्या एका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आमदारांनी तो AB फॉर्म तुम्हाला दिला नाही. हे खरं आहे का? अगदी खरं आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की इथं तो मुस्लिम आमचा कॅन्डिडेट कोणता, त्याचं नाव विसरलो मी. औषधाचा का? नाही, लातूरचा. अमितच्या विरुद्ध उभं राहिलेला आमचा मुस्लिम कॅन्डिडेट होता. हो, आमचा लातूर शहराचा अध्यक्ष होता राष्ट्रवादीचा. बरं. मिस्त्री नाही? नाही, त्याचं नाव मला लक्षात येईना. त्याला त्याने दिलं होतं. परंतु एकदा काय झालं,
आमचा एक कार्यक्रम होता पत्रकार भवनमध्ये. त्यावेळेस सतत माझ्याकडे फोन येत होते. एका दिवशी खाली आमचा एक कार्यकर्ता इथे आला आणि वरांड्यामध्ये तिथून दंडवत घालीत आला. मी ह्या खुर्चीवर इथं बसलो होतो. तो पाया माझा पडला, पाय सोडच ना, तुम्ही जोपर्यंत निवडणुकीला उभं राहणार नाही तुमचे पाय सोडणार नाही मला. आणि बाहेर गेला आणि दादाला फोन लावला की दादा असं असं आहे, सगळं लातूरचं वातावरण मागे लागले आहेत वाघमारे सर. तर म्हणले भरा फॉर्म. त्यांनी मला फोन दिला, मी त्यांच्याशी बोललो भरा. तो कार्यक्रम 2च दिवसापूर्वी झाला होता. तिथं त्यावेळेस बीडला होते आमचे पवारसाहेब. 2-3 सभा झाल्या आणि मग त्यांचा फोन आला की वाघमारे सकाळपासून मला काहीतरी 60 फोन आलेत तुमच्या भागातून, SMS आलेले आहेत, लोकांची इच्छा आहे त्या उभं राहत नाही. मी म्हटलं एकाला तुम्ही तिकीट दिलेलं आहे तर त्याचं काय करायचं ते आम्ही सांगतो, तुम्ही फॉर्म भरा म्हणले. पण माझी अडचण अशी आहे की इथं पैसा खूप लागणार आहे, कारण काँग्रेसचा उमेदवार पैसेवाला आहे आणि मी कफल्लक माणूस आहे. मी एक पैसा आडमार्गाने कमवलेला नाही. घर व्यवस्थित चालेल या पद्धतीनं माझं जीवन चालतं, त्याचीही काळजी करू नका. तर ते म्हणले DN तुमचे हे होते शेळके आणि विक्रम काळे, त्यांना निरोप द्या माझा, मला फोन करायला, त्यांना सांगतो मी. पण ते माझ्या बाजूलाच बसले होते. चिंतेच्या घरी आम्ही चहा घेत बसलो होतो. तर ते असतील ते तर बोलतो म्हणले. विक्रमनं आधी फोन उचलला, त्यांना बोलले, विक्रमचा चेहराच पडला. DN शेळके बोलले तर तुम्ही काही पैसे जमा करा दोघं मिळून आणि बाकीचे मी करतो, वाघमाऱ्यांचा फॉर्म भरू द्या. असं झालं. मग हे लोक पुन्हा रात्री आले माझ्याकडे दोघंजण, किंवा पैसा जमवणं कठीण आहे वगैरे वगैरे सांगत. त्यांचा हेतू वेगळा होता. मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं आहे? पवार साहेबांनी सांगितलं आहे. मी तर सांगितलेलं नाही आहे. तर तुम्ही तसदी घेऊ नका, फक्त त्यांना फोन करून सांगा की अशी अशी आमची अडचण आहे. कारण तो मोठा नेता, त्यांनी स्वतःहून तुम्हाला फोन केला म्हणून त्यांना बोलणं आवश्यक आहे. त्यांनी काय केलं मला काही माहिती नाही. मग शेवटच्या दिवशी मी फॉर्म भरलो. 3 वाजता त्याचा वेळ संपत होता. मग 2:30 वाजता मी पोचलो तिथे. आणि तिथं गेल्यानंतर गंमत अशी झाली की फॉर्मच माझ्याकडे नव्हता. AB फॉर्म नाही. तरी परंतु ते काळे नावाचे डेप्टी कलेक्टर होते. तर ते म्हणले मी घेतो, परंतु सर ही कंडिशन आहे, AB फॉर्मशिवाय त्याला व्हॅलिडिटी नाही. AB फॉर्म मिळाला नाही. मी दर 15 मिनिटाला फोन करत होतो. दादा स्पष्ट म्हणले होते की हे सगळे फॉर्म मी विक्रम काळ्याकडे गेलेत, त्यांच्याकडून तुम्ही घ्या. त्याला मी फोन करत होतो, त्याने उचलला नाही फोन. आणि वेळ निघून गेल्यानंतर तो 4:30ला भेटायला आला. मी म्हटलं आता भेटून काय उपयोग आहे, तुम्ही फोन का उचलला नाही? त्यांनी ते AB फॉर्म सावेकडे दिले होते असं मला कळलं. पण त्यांनी सावेला सांगितलं की कुणालाच द्यायचं नाही मला फोन केल्याशिवाय. आणि मग विचारलं. मग शरद पवारांना मी परत आल्यानंतर फोन लगेच लावला की त्यांना वस्तुस्थिती कळावी म्हणून, की पवारसाहेब असं असं झालं, तुमच्या आणि दादांच्या दोघांच्या आग्रहास्तव मी फॉर्म भरला, पण AB फॉर्म मला मिळू शकला नाही. मी सतत फोन केला, यांनी मला दिला नाही. आणि काळ्यांना म्हटल्यानंतर काळे मला म्हणले की राणाने मला सांगितलं होतं आणि म्हणून मी देऊ शकलो नाही, मला त्यांचं ऐकणं भाग होतं. त्यांनी राणाला लगेच लावला फोन. राणाला काहीच बोलता येईना. ते म्हणले नाही नाही असं नाही. तर म्हटलं जे काही झालं ते तुमच्या कानावर घालतो, एवढाच माझा उद्देश आहे. यांचा अशा रीतीचा प्लॅन मला ते गल्ला. मी नक्की निवडून येऊ शकलो असतो, वातावरणच एवढं होतं की नक्की निवडून येऊ शकतो. हे विक्रम काळे सारखे माणसं म्हणजे एक नाही, अजून कोण 2-3 समजा राणा दादा, विक्रम काळे, मकरंद सावे असे जर राष्ट्रवादीचे माणसं देशमुखाची दलाली करणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचं भवितव्य तुम्हाला काय वाटतंय? अंधारात आहे. अंधारात आहे. ही माझी पूर्वीपासूनची भावना आहे. कारण हे सगळे लोक विकले गेलेले आहेत काँग्रेसला.
मग तो गोविंदपूरकर असेल कोणी नाही, असेल, गोविंदपूरकर तुमच्याकडे नाहीच की आता. आणि आता नाही पण होता त्यावेळेस. हा, कारण तिकडे दिलीपरावकडून यांना कॉन्ट्रॅक्टरशिप वगैरे ते मिळवत असतात, हं. त्यांच्याशी हातमिळवणी करून. राष्ट्रवादीमध्ये स्वाभिमानी मनुष्य एकही नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ती वाढणं आहे. बरं आता सर, योगायोगाने वातावरण बदललं शरद पवारांच्यामुळं, हां, आणि म्हणून 2 लोक आपले जिल्ह्यातून निवडून आले, आले. ती गोष्ट वेगळी. आणि लकीली याला संजय बनसोडेला की एखाद्या दलितांना देणं भागच असतं ना, म्हणून याचा नंबर लागला. पण तो लकी माणूस आहे, असं झालं ते. दैनिक मराठवाडा नेता दैनिक मराठवाडा नेता या वर्तमानपत्राविषयी स्पष्ट आणि परखड तुमचं काय मत आहे? खरं खरं. माझं पहिलं मत असं आहे की या वृत्तपत्राचा संपादक फार धाडसी मनुष्य आहे. हं, तो धाडसाने लिहितो. हं, हे या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, हे वर्तमानपत्र आता त्याची सर्क्युलेशन देखील वाढत आहे. नांदेड, लातूर, त्याचा आउटलुक म्हणजे त्याचे लेआउट. एकंदर आउटलुक देखील चांगला आहे, त्याचा लेआउट चांगला आहे, प्रिंटिंग चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. हं. परंतु लोकभावना सांगतो मी, हां, मोकळपणा. हां, की पैसा की- जिकडं बद्दल तिकडं. असं 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 बोललं जातं. हां, मला त्याचा अनुभव नाही, हां, परंतु लोक असं बोलतात. हां, तर काय असतं, एखादी गोष्ट खरी असो अथवा खोटी असतो, हं, खरी असो खोटी असो, त्याच्यावर जे इमेज बनते त्याच्यावर correct, लोकांचा correct. विश्वास जो देता वो नेता असं बद्दल म्हणतोय. जो इमेज बनते हं, ते अशा पद्धतीचे बनते. हं. तर ही इमेज बदलायचा प्रयत्न करावा. अच्छा. पेपर चांगला आहे, तुम्ही त्याला आणखीन वेगळं स्वरूप देऊ शकता. हं, चांगल्या चांगल्या लेखकांचे अधूनमधून लेख देणं, हं, एडिटोरियल पेजवर एखादा छोटासा लेख नेहमीसाठी दिला हं. तरी चालेल. म्हणजे पेपरने वैचारिक खाद्य पुरवलं पाहिजे. अच्छा. तुम्ही वैचारिक खाद्य तेवढं पुरवत नाही. हं. जेवढी गरज आहे. म्हणजे आता लोकांची ही गरज वाढलेली आहे. अच्छा. तुमचा पेपर लोकांच्या सर्व बातम्या वगैरे त्याच्याविषयी निर्भीडपणे लिहिणं हं. हे सगळं चांगलं आहे, पण लोकांना वैचारिक खाद्य देखील पाहिजे. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स पॉप्युलर होण्याचं हे कारण आहे. आज लोकसत्ता सगळ्यात अधिक तो जो संपादक आहे तो अतिशय परखडपणे लिहितो आणि लेख ही काही ना काहीतरी उपक्रम चालू असतात. तुम्ही काही ना काहीतरी उपक्रम सुरू करायला काही हरकत नाही. लोकसत्तेने विकासाचे प्रश्न देखील तसाच लावलेले आहेत. त्याने सेमिनार्स घेतले, चर्चासत्र घडवून आणले. असं आपल्याला देखील वर्षातून 1-2दा करायला काही हरकत नाही. अच्छा. दिवाळी अंक त्याचा दर्जेदार तुम्ही काढू शकता. त्याचा दर्जा वाढवायचा असेल तर चांगले चांगले लेखक मिळवून वैचारिक कथा कविता हे तुम्हाला करता येईल आणि त्याचं स्वरूप वाचकांच्या जवळ जावा. आता शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं एक विचारवंताचा छोटा का होत नाही पण एक वर्ग निर्माण झालेला आहे. अच्छा. आता लातूर शहरामध्येच कितीतरी डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्राध्यापक मोठ्या संख्येने आहेत. त्यांची वैचारिक भूक भगवणार असावा. बाकीच्या सामान्य लोकांसाठी बातम्या वगैरे तुम्ही ते सगळं देता हे चांगलं आहे. तर एक गोष्ट करा, जी काही इमेज झालेली आहे ती आपण बदलू शकतो. कारण इमेज शेवटी अनुभवातून बदलता येते. लोकांना या पेपरचा अनुभवच अशा पद्धतीचा आला तर त्यांच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडू शकतो. बरोबर आहे. तर त्याला वृत्तपत्र तर असेलच, ते वृत्तपत्राबरोबर विचारपत्र बनवा त्याला. अच्छा. असं त्याला स्वरूप द्या. लातूरमध्ये आणखीन तेवढं मला वाटतं एकमत थोडासा प्रयत्न करतो पण तेवढं यश आलेलं नाही आहे. पण लोकमतने बरंच तो काही विचारवंतांचे लेख प्रकाशित करणं वगैरे वगैरे हे करू द्या. तर तुमचा ह्या पत्राला जिल्हा पत्र म्हणूनच ओळखू नये लोकांनी. तो खऱ्या अर्थाने
प्रदेशाच्या पातळीवर येऊ द्या आणि तुम्ही ते करू शकाल. आज आज ती परिस्थिती आहे. अच्छा. तुम्ही त्या लेवलपर्यंत आलात, त्याला थोडंसं लिफ्ट द्या. अच्छा. एवढंच मला म्हणायचं. सर, आपल्या बिझी शेड्यूलमध्ये आपण सविस्तर, परखड आणि निर्भीड मत मांडलात, त्याबद्दल मराठवाडा नेताच्या वतीनं मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर. आभार. नमस्कार. आभार.